आज मी आलेलो आहे चंद्रपूर जिल्ह्यातल्या भद्रावती येथे. इथे आलेलो आहे मी विजासन बुद्ध विहार येथे. तुम्ही बघू शकता की माझ्या मागे हा रोड आहे, हा जात आहे भद्रावती विजासन गुफाला. ते बघा, इथून ते दिसत आहे भगवान गौतम बुद्धांची एक खूप मोठी अशी मूर्ती. आपण तिथे जाऊन बघूया थोड्याच वेळात. हे आहे त्याचं बोर्ड, हे आहे एंट्री गेट विजासनला अंदर जाण्यासाठी मार्ग मित्रांनो. तर मित्रांनो, हे आहे भद्रावतीमधला खूप महत्त्वाचं आणि खूप प्रसिद्ध असं बुद्ध लेणी. आणि त्या आहे काकू, त्यांच्याजवळचा मी आता चिवडा खाल्लेला आहे. जेव्हा पण तुम्ही इथे याल तर त्या काकूच्या हातचा चिवडा आणि ह्या आजीबाईच्या हातच्या बोरं नक्की खा. एक नंबर स्वाद आहे. मी आत्ताच खाल्लं, एक नंबर वाटलं. घेऊन गेलो नाही याच्यासाठी, कारण की जाता जाता तो चिमून जाते. तुरंत बनवायचा आणि तुरंत खायचा. एक नंबर चिवडा आहे, घरगुती चिवडा. काकूचं नाव नाही माहीत काय, तर काकूनं आणखी नाव नाही सांगितलं. पण जेव्हा पण तुम्ही या विजासन गुफाला याल, नागपूरपासून 2 घंटाचा रस्ता आहे. भद्रावती जिल्हा, विजासन बौद्ध लेणी, तिथे या आणि सर्वात पहिले काकूच्या हातात चिवडा खा आणि नंतर वर जा. किती छान असं प्लेस आहे. हे आहे वर जाण्यासाठी रस्ता, मी तुम्हाला दाखवलं होतं. पायऱ्या पण आहे, एक नंबर. मागच्या व्हिडिओमध्ये माझा आवाज नाही आला होता, ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतो आता थोडं थोडं करत. बघा, आता मी वर जात आहे. चला वर जाऊया आणि बघूया. खूप थकला मित्रांनो. बघा, नागपूरपासून 2 घंट्याचा रन आहे. विजासन म्हणून प्रसिद्ध आहे. हे खूप महत्त्वाचं आणि निसर्गाच्या, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अजिंठासारखं आहे. हे पहाडामध्ये कोरलेलं तुम्ही बघू शकता. हे बघा, हे आहे ते विजासन. इथे नक्की या. मित्रांनो, ही जागा इतकी जबरदस्त आहे, इतकी बघण्यासारखं. असं वाटतं की आपण दगडाच्या कोरीव नकाशात, म्हणजे अजिंठामध्ये जसं, म्हणजे अजिंठासारखा वाटते मित्रांनो. ह्या जागेला नक्की भेटा. नागपूरपासून 2 घंट्याचा रस्ता आहे. भद्रावती येथे विजासन गुफा बघा, तुम्ही बघू शकता किती छान पहाडामध्ये एकदम दगडामध्ये कोरलेलं आहे मित्रांनो. हे बापरे, आता त्या काळामध्ये कसं कोरलं असेल कोण जाणे मित्रांनो. पण बघा किती छान आहे हे. आता वर जात आहो आणि वर बघून घेत आहो की एक वर भगवान गौतम बुद्धांची जी उभी मूर्ती होती ती कशी दिसते बा, ते आपण बघूया सध्या. वाव, खूप मस्त वाटत आहे वर चढताना. जेव्हा पण तुम्ही याचा आता स्वतःची सेफ्टी मात्र नक्की बघा मित्रांनो. बघा, घसरल्यासारखं होत आहे, पण थोडंसं सावधपणे वर चढा. थोडंसं सावधपणे वर चढा. असं वाटत आहे मी की जंगल सफारी करत आहे. एकदम छान असं वाटत आहे. तर मित्रांनो, हीच ती मूर्ती आहे जिथे मी आता वर आलेलो जे तुम्हाला दाखवलं होतं. हे बघा, इकडून इथं छान असं वातावरण आहे. बघा, इकडून किती सुंदरसा हा नजारा आहे. एक साइड इथून बघा शेती आहे, शेतीच्या मधातून गेलेली एक रेल्वे ट्रॅक आहे. आणि हे भद्रावती मधलं हे गाव आहे, जिथे बघा किती सुंदर वरून वातावरण. वाह, किती सुंदर दिसत आहे. वाह, किती छान. हे बघा, हेच ते सुंदर असं भद्रावती मधलं हे जे गाव आहे, या गावाला सॉरी, या गावाला तुम्ही नक्की भेट द्या. आणि ही आहे ती भगवान बुद्धांची पंचशील ध्वज. आज मी चंद्रपूर जिल्ह्यातल्या भद्रावती येथे विजासन गुफा येथे उभा आहे मित्रांनो. तर माझ्या चॅनलला जास्तीत जास्त प्रमाणात फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. जय भीम, नमो बुद्धाय.